भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुकाराम महाराजाच्या गाथेतील 7 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग. आजचा सेवेला घेतलेला अभंग जो आहे तो गुरु परंपरेमधला अभंग आहे. कारण आजच्या दिवसाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना झालेला अनुग्रह असणारा आजचा दिवस आहे. आणि चालत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सर्वेश्वर मंदिर ट्रस्टी, वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ मोजे कुर्ला. आणि जवळजवळ आजचा 10वा दिवस आहे आपल्या सप्त्याला सुरुवात होऊन. आणि ह्या सप्त्याचं वर्ष जर कितवं असेल तर 66वं वर्ष आहे. सहज एखाद्या 4थीच्या मुलाला जर विचारलं, बाबा 12 वर्षाचं एक तप असतं, किती वर्षाचं? दुसरीच्या मुलाला जर विचारलं, बाबा 12 वर्षाचं एक तप असतं, तर दुसरीचा मुलगा देखील सांगू शकतो की आपल्या सप्त्याला किती तप पूर्ण झाली. तर 66 वर्ष झाल्यामुळं आपल्या सप्त्याला टोटल 5.5 तप ह्या वर्षी पूर्ण होतात. म्हणजे 6व्या तपासाठी आपल्याला 6 वर्ष बाकी आहेत. रात्री महाराजांनी सांगितलं की आमच्या जन्माच्या अगोदरचा हा सप्ताह आहे. बरोबर आहे? मग काय माझ्या जन्माच्या पहिला आहे का, आपलं नंतरचा आहे का? माझ्या जन्माच्या देखील कितीतरी वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा जवळजवळ 16 वर्षांना अगोदरचा सप्ताह आहे गुरुजी. आणि त्यावेळेस केलेला संकल्प असणारे आपले सर्वांवरती कृपा आशीर्वाद करणारे ह्या सर्वेश्वर मंदिरामध्ये गुरुवर्य महाजनी महाराज, गुरुवर्य दत्तात्रय महाजनी महाराज. गुरुजी, विषय असा आहे, तुकोबारायांना काही लोक परमार्थ करत असताना तुकाराम महाराजांना काय करायचे? हिनवायचे. त्यांची किंमत कळत नव्हती महाराज. आणि माणूस जोपर्यंत परमार्थामध्ये किंवा प्रपंचामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नाही. पण सद्गुरू असे असतात महाराज, गुरुवर्य असे असतात, कारण त्यांचा उद्देशच फक्त जगाचं कल्याण असतं. आणि त्या कल्याणासाठी महाजनी महाराजांनी 66 वर्षापूर्वी एवलेसे रोप लावेले द्वारे तयाचा वेलो गेला गगनावरी. अशा न्यायाप्रमाणे तुकाराम महाराजांना लोक हिनवायची. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणायचे, आता तुम्हाला माझी किंमत कळणार नाही, आता तुम्हाला माझी किंमत कळणार नाही, पण मी म्हणवायला लावीन एखाद दिवशी तुम्हाला. धन्य मानवी नाही हे लोकी लोका भाग्य, धन्य मानवी नाही महाराज म्हणायचे, तुम्हाला माझी आत्ता किंमत कळणार नाही, पण मी नसल्याच्या नंतर तुम्हाला किंमत कळेल. त्या सिंधुताई सतपाळाचं एक वाक्य, एक क्लिप मी पाहिली की म्हणजे महाराष्ट्रामध्ये
ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये जर माणसाची किंमत माणसाला जर कळायची असेल तर माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, पण माणूस गेल्याच्या नंतर त्याची किंमत वाढते. त्याचं नाव आहे महाराष्ट्र. तसे तुकोबाराय म्हणले तुम्हाला माझी आत्ता किंमत कळणार नाही, आणि खरंच कळली नाही लोकांना त्या काळच्या किंमत. पण आता चंद्र सूर्य आहे साक्षी, तोपर्यंत आपली किंमत कमी होईल पण साधू संतांची किंमत कमी होणार नाही, लक्षात घ्या. आणि त्याच न्यायाप्रमाणे गुरुवर्यांना महाजनी महाराज यांनी ह्या ठिकाणी परमार्थ जो पेरला रुजवला. हां, माझं तर असं मत आहे, आम्ही जाऊ, आमच्या अजून कितीतरी पिढ्या जाऊ, पण हा परमार्थ थांबता कामा नाही, थांबणारही नाही. कारण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत किती येतील आणि किती जातील, पण गुरुवारी महाजनी महाराजांचं नाव राहिल्याशिवाय राहणार नाही. पण सेवेसाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे, आणि तुकाराम महाराज अभंगामध्ये मी अभंगाची प्रस्तावना करतो. सेवेसाठी घेतलेला तुकोबारायांचा अभंग आहे, गुरु परंपरेमधला अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना आज कुठली तिथी आहे? आज दशमी तिथी आहे. कुठली तिथी आहे? दशमी. मग तुकाराम महाराजांना दशमी दिवशीच अनुग्रह झाला, म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. आता ऐका मुद्दा, बसलेल्या महिला असो, पुरुष असो, लहान असो, वृद्ध असो, कुणी असो, गुरु केल्याशिवाय मरायचं नाही. आणि जर गुरु आपल्या जीवनामध्ये नसल, गुरुजी जन्माला आलो काय ना आपण गेलो काय, शून्य आहे. हा जन्म पुन्हा नाही. महाराजांना अनुग्रह झाला दशमी दिवशी, सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, पण सापडेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तके तो जाना ठेविला कर, काय कळा उपजले अंतरी म्हणून या काय तोरा झाली. महाराज चौथ्या चरणामध्ये म्हणतात, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माग शुद्धी दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आता सगळ्यात महत्वाचा सरळ सरळ अभंगाचा तुम्हाला सांगितलं, अशा पद्धतीने अभंग आहे. पण जानती महाराजाच्या मुखातून हे शब्द पडतात, ह्याचा अर्थ महाराजांच्या समोर कोणीतरी आहे, आणि असल्याशिवाय महाराज हे सांगत. महाराज सांगतात तो आम्हाला, बाबा हो, आज दशमीचा पर्व काळ म्हणजे सांगू तुम्हाला, भगवान परमात्म्याची, पंढरीशिव भगवान परमात्म्याची आज काय आहे? वारी आहे, वारी. म्हणून माघ वारीला सगळे वारकरी सामुदायिक सगळी एक सगळ्या मठामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये उंशना फक्त भगवंताचं चिंतन करतात. आणि कुठं जातात माघ वारीला? माघ वारीला कोल्हापूरला जातात, सातारला जातात, ज्योतिबाला जातात, मोठ्या महादेवाला. कुठं जातात? पंढरपूरला. बरोबर क्या? ते पंढरपूर कसं आहे सांगू एकदा. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव,
टाळी सगळ्यासाठीच वाजवत जावा, पण त्यातल्या त्यात आपल्यासाठी वाजवलं तर आपलंच आहे, बरोबर आहे. टाळीला न करावी टाळाटाळी. टाळी का वाजवावी त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. बऱ्याच लोकांचा प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असा आहे, कीर्तनात बसल्यानंतर ना लोक कीर्तन ऐकत ऐकत गुरुजी काय करतात, जांभळ्या टाकतात, अशा करतात, बरोबर आहे. बरं, आता जांभळी टाकताना जर समजा एखाद्या बाजूच्या मावशीनं शेजारच्या ताईला जर कोपूर हाणला तर खडे खडे भांडणं लागतील इथं. का कोपूर तुम्हाला हाणलास? पण टाळी वाजवताना एकच काम करायचं, टाळी वाजवत असताना शेजारणीला जरूर दोन्ही कोपूर लागलं पाहिजेत, म्हणजे ती जागी राहील, बरोबर का चुकीचं? ती जागी राहिली पाहिजे म्हणून टाळी वाजवायची. अला विठाला. मग कुठं आहे पंढरपूर? पंढरपूरला आम्ही जातो. आता पंढरपूरला जायची एक पद्धत निघाल्या, गुरुजी आम्ही तुमच्या पण मठावरती आलोय बरं का. हा, आणि पंढरपूरचं महत्त्व बऱ्याच महाराष्ट्रीयन माणसाला कळलं नाही. पंढरपूरला सगळ्यात पहिलं गेल्याच्या नंतर ना अभंगाव परफेक्ट येणार आहे, अभंगाचं चिंतन परफेक्ट मांडणार आहे. फक्त मी माझी लिंक अभंगाची मांडते. पंढरपूरला गेल्याच्या नंतर ना सर्वात पहिलं माणसाने काय करावं तर चंद्रभागेचं स्नान करावं. काय करावं? चंद्रभागेचं स्नान करावं. भक्त पुंडलिकरायाचं दर्शन घ्यावं आणि मग घाटावरून चढून आतमध्ये जाऊन सर्वात पहिलं चोकोबरायचं नामदेव महाराजाचं दर्शन घ्यावं आणि त्याच्यानंतर पांडुरंगाच्या राऊळात जावं. आता मी पंढरी सगळी सांगत बसणार नाही, पण आता अशी पद्धत आली. गुरुजी पंढरपूरला जात असताना कसं आम्हाला सद्गुरूची कृपा होणार हा मोठा प्रश्न आहे. कारण तुकाराम महाराजांचं इथं उत्तर आहे, सापडेले वाटे जाता गंगा स्नाना. महाराज असे नाहीत म्हणले सापडेले वाटे जाता हातपाय धुता. 5-5, 10-10 रुपये लोक खर्च करतात, महाराज पंढरपूरमध्ये जातात आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर ना स्नान करत नाहीत. काय म्हणतात माहिती का? मला ॲलर्जी आहे, मी पायावरच पाणी घेते. हां, ते होतं उघडं बम करतं आंघोळी, पायावर पाणी घेऊन देव पावतो. तुम्हाला सद्गुरू तुम्हाला कृपा होणार आहे. आणि मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा आहे, आज पंढरपूरची यात्रा आहे आणि महाराजांना तिथं झालेला अनुग्रह महाराज अनुदान संपादन करतात आपल्या समोर. मग ज्यांना ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही महाराज लक्षात घ्या, मग ह्या ठिकाणी तुम्ही पंढरपूरपेक्षा वेगळं काय केलंय? पंढरपूरच निर्माण केलंय ना. पंढरपूरच आहे ना, बरोबर ना. पंढरीला नाही जाता आलं तरी चालेल, पण दशमीच्या दिवशी हरिकीर्तन जागर जर आपण भगवंताचं नामचिंतन श्रवण केलं मुखानं एका जागेला बसून, तरी आपल्याला पंढरपूरचं महत्त्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण पंढरपूरला जावं, मग त्या पंढरपुराचं मगाशी सांगितलेलं वर्णन. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया भोजन मगाया, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. आता खरं सांगू, त्याच्या चरणावरती लक्ष लागण्यासाठी आम्ही सप्ताह बसलाय, आम्ही कीर्तनाला येतोय. माझं लक्ष आहे कारण मी इथलाच आहे बरं का. इथला म्हणजे गावाहून नाही आलो, म्हणजे 10-15 वर्ष झालं गावाला मुंबई सोडले आणि परत आलोय असं काही नाही गुरुजी. इथलाच आहे. बसलेल्यापैकी सगळ्यांनी हात वर करायचा की पांडुरंग भगवान परमात्माचं आज दर्शन कोणी कोणी घेतलं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 खोटा करू नका बरं का. हां, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 300 लोकांमध्ये फक्त 15 लोकांनी पांडुरंगाच्या चरणावरती लक्ष लावलंय. माझी विनंती आहे तुम्हाला, इथली परंपरा आहे, आजचं कीर्तन म्हणजे महाजनी महाराजांचं कीर्तन आहे. बरं, आपलं विठोबा रुक्माई भजन झालं, हारबीर घालून झालं ना, आजच्या दिवशी तरी कमीत कमी आणि उद्याच्या दिवशी एकादशी दिवशी ज्याला पंढरपूरची आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने काय करायचं, आजच्या दिवशी 20 मिनिटं अर्धा तास आपल्याला घरी जायला लेट झालं तरी चालेल, काय हरकत नाही, पण महाजनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन जा. वाजल टाळी? नका करू टाळाटाळी. का दर्शन घेऊन जा? लक्षात घ्या, कारण तुम्ही देखील ह्या धर्ममंडपामध्ये सेवा केलेली आहे. तुमच्यावर देखील महाराज कृपा करतील. तुमच्या डोक्यातनं काढा की आमच्यावर कृपा झाल्या, तुमच्यावर देखील कृपा झाल्या म्हणून तुम्ही इथं आलाय. ज्यांच्यावर कृपा नाही झाली ना महाराज, त्याला घरच सुटत नाही. त्याला म्हणलं ना महाराज चला ना कीर्तनाला, धीरज दादा चला ना कीर्तनाला म्हणलं ना, ती म्हणतं नाही का, अंगात ताप आहे. ताप काय तर अंगात पाप आहे म्हणून ताप असतो, लक्षात घ्या.
म्हणून माणूस कीर्तनाला येत नाही. ज्याच्या अंगात ताप नाही, ज्याच्या अंगात पाप नाही, तो माणूस धर्ममंडपात आल्याशिवाय राहत नाही. आणि मी 10 दिवस झालं कंटिन्यू बघतोय. माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे, परवा दिवशी काला झाल्याच्या नंतर ना तुम्हाला हे सुख तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा सोहळा तुम्हाला इथं पाहायला पुढच्या वर्षापर्यंत मिळणार नाही. परंतु कीर्तन सुटल्याच्या नंतर ना तुम्ही फक्त 10 मिनिटासाठी इतकं तुम्ही फास्ट निघून जाता, कारण हा धर्ममंडप आहे आणि कीर्तनाची मर्यादा मोडू नये. आजच्या कीर्तनात पण उठू नका आणि राहिलेल्या 2-3 कीर्तनामध्ये पण उठू नका. विठाला विठाला. मग पंढरपूरला जावं. तसं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बरीच लोक म्हणतात तुकाराम महाराजांची लय दरिद्री होती. बघा जरा चाळा, तुकाराम महाराज गरीब मुळीच नव्हते. पण तुकाराम महाराजांनी एकच केलं होतं, तो तुमच्या आमच्यासाठी. कोणासाठी केले? तुमच्या आणि आमच्यासाठी. जाळूनी संसार बैसलो अंगणी. संसाराची राख रांगोळी केली, स्वतःच्या हितासाठी नाही. कोण बसल्यापाकी मला सांगा आपलं घरदार सोडून सगळे कोणच्या नाही तर धर्ममंडपात आणून देईल आणि मंदिरात रामकृष्ण हरी म्हणत बसल म्हणाल. पण संतांचं कार्यच असं आहे. संत असतानाच तसे आहेत, उधार आहेत संत. आणि उधार मनाचे संत असल्यामुळे ते काय करतात, तुमच्या आमच्या कल्याणासाठी फक्त त्यांनी घरा संसाराची राख रांगोळी केली आणि तुमचा आमचा उद्धार केला. संत जर जन्माला आले नसते महाराज तर आपलं धर्म कीर्तन हे झालं नसतं. तुम्ही आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, कारण का जे सांगितले ते मी 9 दिवस ऐकलेलं आहे. कारण सांगितलेलं जर माणसाला परत सांगितलं तर लगेच मागणं म्हणते. त्या काय माहिती का, काय कौतुकान लागलाय सांगाल, त्या दिवशी नव्हतं सांगितलं भगवान त्या. बरोबर का? ऐकणारे हुशार असतात महाराज. काही वेळेस आपल्यालाच वाटतं आपणच लय हुशार आहे, तसं नाही महाराज. कारण संतांचा जन्म तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहे. आणि ती जन्माला आले. इतकी गडगडची श्रीमंती होती तुकाराम महाराजांची की महाराजांची गरिबी सांगितल्या जाती. लक्षात घ्या, महाराजांची गरिबी सांगितली जाते पण श्रीमंत सांगितलं जात नाही. 450 वर्षापूर्वी 65 लाखाची जागिरी जवळ थोडा देहू परिसरातली जेवढी असलेली आजूबाजूची गावं सगळी तुकोबारायांच्या चरणावरती घाण होती. घाण. इतकी मोठी श्रीमंती होती महाराज. पण परिणामी गोष्ट अशी झाली, एकेकाळी दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये लोक अन्न करून मरायला लागली. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या बसले असलेलं धनधान्य सर्व जे काय असेल लोकांना वाटून टाकलं. म्हणून त्याला एक महत्व आहे. भुकेल्याची भूक आणि तानेल्याची ताण जो जाणतो ना, 7 पिढ्या त्याच्या घरात कधी काही कमी पडत नाही. तेजस महाराज, भुकेल्याची भूक आणि तानेल्याची ताण. म्हणून आता इथं ह्या ठिकाणी जुन्या आज्या इथं काय गावाला राहिलेल्या 7 माणसं घरात असली तरी 10 माणसाचा स्वयंपाक बनायचा. खरं का खोटं? 7 माणसं असली तर 10 माणसाचा स्वयंपाक बनायचा. 7 जून बाहेर आलेली 3 माणसं जेवायची. तो धर्म होता. आणि अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठलंच नाही. पण आता गंमत अशी झाली, सगळी ग्रामीण भागची आहे ना तुम्ही सगळी. कोणी पुण्याचं असेल, कोणी जेजुरीचं असेल, कोणी सासवडचं असेल, कोणी सातारचं असेल, कोणी दहिवडीचं असेल, कोणी मसवडचं असेल, कोण आटपाडीचं असेल, कोणी सांगलीचं असेल, सगळे आपल्याच भागची लोक आहेत ना. पण आता त्याच्यामध्ये एक पद्धत अशी आली महाराज, 20 माणसं असली तर सोप्यात बसून एका पंक्तीला जेवायची. पण गंमत अशी झाली, 4च माणसं आहे ती पण एक साथ मध्ये जेवत नाहीत, खात नाहीत. त्याच्या मागचं कारण माणसाचा धर्म संपला. ह्या हाताने उधार अंतर्गत संपलं आणि महाराजांनी सर्वांना वाटून टाकलं. गंमत अशी झाली, महाराजांच्याच घरावर वेळ आल्याच्या नंतर ना महाराजालाच कोणी मुठभर अन्न दिलं नाही. स्त्री एका अन्नानं करता मेली, मुलगा मरला, दावणीचा बैल मरून पडला, पण महाराजांना कुणी मदत केली नाही. आणि त्या काळामध्ये दुष्काळ पडलेला असताना झाडाला पाला राहिला नाही, प्यायला पाणी राहिलं नाही. आणि एका ठिकाणी त्यांनी काय केलं, हिरवगार एक रोपटं पाहिलं आणि महाराजांनी अंदाज बांधला, जानती इतक्या मोठ्या दुष्काळामध्ये हिरवगार रोपटं इथं या ठिकाणी उगवलंय, म्हणजे ह्याचा कोणतरी चालक मालक करता कोणतरी आहे आणि आपण त्याचा शोध करायचा. याचा अर्थ लक्षात घ्या, महाराजांनी शोध तवाच नाही चालू केला, परमार्थ तवाच नाही केला. 7 पिढ्याची परंपरा तुकाराम महाराजांची होती. पण महाराजांनी जाणलं सत्य काहीतरी आहे आणि त्याचीच आपण सत्यता सेवा करायची. म्हणून तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याचा दावा केला आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करू लागले. आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करत 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 तुकाराम महाराजांनी त्या भगवान परमात्म्याला, विचार करा, साधू संतांनी जे उपभोगलं
जे आपलंसं केलं, फायद्याचं होतं तेवढं केलं आणि स्वतःच्या फायद्याचं नाही, सगळ्यांच्या फायद्याचं घेतलं आणि सगळ्याला वाटून टाकलं. आणि मग तुकाराम महाराजांनी त्या भगवान परमात्माचं चिंतन करत करत त्या देवाला काय केलं, आपलंसं केलं, आपलंसं केलं. पण गुरु नव्हता केला बरं का. हां, गुरु केला नव्हता. आणि ज्यावेळेस गुरु केले, गुरु झाले, त्यांना साक्षात्कार झाला, तेव्हाचा ह्या अभंग आहे. आता तो आम्हाला काय करायला लागतंय, तो आम्हाला गुरु करायला लागतोय. काय करायला लागतोय, बोला की, गुरु करायला लागतोय. पण तो गुरु सुधीचा असला तर करा. आणि जर गुरु सुधीचा नसेल तर करण्यानं देखील आपलं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. प्रकाश महाराज, आता तुम्हाला खरं सांगू, तुम्ही इथं आलाय म्हणून मी तुम्हाला ओळखत नाही असं सोडून द्या. मी तुम्हाला शिवडी परिसरात आणि कॉटनगिरीमध्ये मी जवळजवळ 25 वर्षापासून ओळखतोय. बोला. कारण नामदेव आप्पा शामगावकरांचं आदरणीय गुरुवर्य, माझे गुरुवर्य, हां सांगतो, नामदेव आप्पा शामगावकरांचं शिवडी नाक्यावरती महादेव मंदिराला सप्ताह चालू होता आणि त्या सप्त्यामध्ये मी जागराचं कीर्तन ऐकलं. आणि संगत नास्तिकाची होती. एका साईडवरती काम करायचं, कुठं काय, संगत नास्तिकाची होती. आणि महाराजांच्या मुखातून जो शब्द पडला त्याच दिवशी जागराचं कीर्तन होतं. सकाळ आप्पांचा काला होता. बघा, देणी मनी नाही काय, कधी गुरु येऊन भेटतील कधी, पण संगत महत्वाची आहे बरं का. हा, संगत महत्वाची आहे. महाराजांचा एक अभंग आहे म्हणून दाखवतो. लोक म्हणतील हे गात नाही, काय नाही, इवळत नाही, पिवळत नाही. आणि मी इवळाय सुरू केलं तर मग हे म्हणतील लय जिवाळतं या, म्हणून मी चिंतन मांडले. हा बरं, नाही आपण समजा अभंगावर, चिंतनावर, तुकाराम महाराजांच्या चरित्रावर बोलायचं तर मग सासूच्या, सुनच्या, पोराच्या, पोरीच्या, पप्प्याच्या गप्प्या मारून काय फायदा आहे का. निंदात वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णुनाय, कीर्ती मानवाची वर्णुनाय, कीर्ती मानवाची वर्णुनाय, कीर्ती मानवाची वर्णुनाय. निंदात वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्तनामध्ये कीर्तनाच्या मर्यादा, आता आम्ही नवीन नवीन होतो तेव्हा थोडंसं आम्हाला पण व्हायचं, इकडं तिकडं सांगितल्याशिवाय आमचा वेळ जायचा नाही. रात्री जे चैतन्य महाराजांनी सांगितलं ना, मला आवडलं. का आवडलं त्याचं कारण सांगू. 13 तास एका जागेवरती कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्यानं त्यांना भांडवलच तेवढं देते. आणि पाटातलं कीर्तन म्हणजे कसं, ते म्हणले तेवढं हे केलेलं कीर्तन. आणि माझं तसंच आहे. मला बरीच लोक ओळखते. त्याच गावाला मी मागच्या 10 वर्षामध्ये कीर्तन करायचो ना, त्याच गावातनं मी इथं आलो ना, माझं राहणं साधं बेधं. आता मी कीर्तन झाले 15 मिनिटांनंतर ना रिक्षावाला लगेच म्हणते वाट बघतोय रिक्षावाला, जाऊ जाऊ. हां, साधं राहायचं. संत साधे राहिले होते, संत साधे राहिले होते, साधं राहायचं. कारण त्याच्यावरती पण साधं राहायचा निर्णय का घेतला याचं कारण सांगतो. संत चोखोबारायांचं प्रमाण आहे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, कार्य भुलला सीवरल्या रंगा, जल डोंगा पर नदी नवी डोंगी, कार्य भुलला सीवरल्या रंगा. हा, साधं राहायचं. मग ती 5-7 वर्षापूर्वी काय म्हणायची माणसं माहिती आहे का, गावाला कीर्तन करून आणून हिथं कधी भेटली नसेल, भेटते तीच रोज वारडातच असतो. आवाज ऐकला का म्हणतात बुवा इकडे या. म्हटलं का, तुमचा गावाला एखादा भाव आहे का. मग मी म्हटलं का हो. अहो काय म्हणली, परवा दिवशी कीर्तन चांगलं केलं हो, चांगलं इवळतंय म्हणली बरं का. आता ह्यांना सांगायचं काय म्हणलं, गुरुजी सांगायचं काय. हो हो म्हणलं, ती थोर लाईन मी दाखताय म्हणलं, आम्ही जुळं झालोय दोघं आईला. विठाला विठाला म्हणून संत जन्माला येत असताना संतांनी अजिबात सॉंग केलं नाही. संत साधं जीवन जगले, पण त्या देवाला आपलंसं केलं, पण आपलंसं करून देखील थांबले नाहीत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा,
दुःखाची जरी येरली मायेची दुःखाची जरी. एकदा जोरात टाळी होऊ द्या. खरं सांगू तेजस, अतिशोक्ती नाही बरं का, पण इथून पुढं जर मी महाराजांच्या कीर्तनाला उभा राहिलो आहे, कुणाच्या माझ्या आणि महाराजांच्या परंपरेला मी उभा राहिलो आहे, पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि खरं सांगू, रात्री तुम्ही म्हणलं ना आम्हाला जायचं आहे, अंतकरणापासून वाईट वाटलं, कारण रोजच आहे ती गायक वादक, सदा माझे डोळे गप तू गप. अकवाजा म्हणला का ते टांडाडंग टाटाडंग दांडाडंग टाटाडंग ते मेळ बसत नाही. पण एकदा इच्छा होती तेजस माझी, कमी दिवसामध्ये तू इतकं नाव कमवलंस, कमी दिवसामध्ये इतकं नाव कमवलंस, कारण ही आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. मी काय 5-7 वर्षापूर्वी कुर्ल्यात आलेलो नाही, मी 25 वर्ष झालं पाहिले. रोजच महाराज तुमचं वर्णन करतात, मला वाटतं थोडं करतात बरं का. आणि वर्णन का करावं, तर मनापासून माणसं ते, तू ज्यावेळेस पकवाज वाजवतोस ना, तन मन धनान त्यात तू वाहून घेतोस. आणि ही हात मी खरं सांगू, आमच्यातलं काहीतरी आयुष्य तुला लाभो आणि महाराष्ट्रभर तू पकवाज वाजव. आपल्याला म्हणतात त्याचं खरंच गुरुजी उदाहरण देतो. धनंजय महाराज हे आता जवळपास जेव्हापासून इथे येतात आम्ही खेळीमेळीच असतो, पण मी काही गोष्टी गायला जर धनुबुवा शिकलो असेल, तुमचा जो सारखा मला टाउचर असतं का, हे साळला का घे बुवा, बरं का, अतिशोक्ती नाही बरं का, म्हणजे तुमची स्टेजवरती अतिशोक्ती करतोय म्हणजे असं नाही. पण खरं सांगू धनुबुवा, बऱ्याच गोष्टी गायनातल्या तुमच्यासारखं शिकून घ्यावा, मग त्यांच्यासाठी देखील एकदा पाहिजे. कारण आपण आपल्याच माणसामध्ये घडावं आणि आपण बाहेर जावं. तुमचं वर्णन आम्ही अनेक कीर्तनामध्ये करतो, पकवाज असावा तर तसा. तुमच्याबरोबर वाजवत आता 2 कलाकार मागणं बी तयार झाले, आपले किरण महाराज मोठे आणि प्रतीक महाराज. तुमचा बी नाद करायचा नाही बरं का, हां नाद करायचा नाही, सगळंच आहे इथं महाराज, फक्त आनंद घेणारे पाहिजेत ना आनंद. आणि एवढा आनंद घेत असताना ज्याला पटत नाही का नाही, काय ताल आला तो त्यो वाजवतोय त्यो गातोय, तुला येत पण नाही तुला आवडत पण नाही. हां त्याला काय म्हणते ती, एक महाराजांनी सांगितलेलं आहे, आगाव असतं आगाव, त्याला दुसऱ्याचं बघवतच नाही. काय होत नाही त्याला, दुसऱ्याचं कधी बघवतच नाही, त्याला सारखी त्याच्या मनात महाराज तिडीकच असतं बरं का, आगाव होतं. ते काय झालं, एका ठिकाणी घराची वास्तुक शांती होती. काय होती, वास्तुक शांती होती. वास्तुक शांतीच्या घराला गेलं आणि तिथं गेल्यानंतर याला आमंत्रण वगैरे काय नव्हतं. हे तिथं गेलं, ते वास्तुक शांतीला जिलेबी लाडू बासुंदी बिसुंदी जेवलं बिवलं सगळं झालं, रिटून त्यानं खाल्लं बिल्लं काय. आणि बाजूच्याला म्हणला, नव जेवण कशाचं होतं, जेवल्यावर विचारते काय काय, जेवल्यावर विचारते जेवण कशाचं होतं. ते म्हणला तुम्ही कुठल्या गावचं, इथलाच आहे, पण म्हणला कशाचं आहे ते कळलं नाही, आपण पहिलं खातो आणि मग म्हणला विचारतो बरं का. ते म्हणला येडा झालाच का, 3 माळ्याचा बंगला बांधला की म्हणला 66 लाख रुपये खर्च केलेत म्हणला त्यानं बरं का. म्हणला मालक कुठं भेटेल, ते काय म्हणला, तो ती पांढरी टोपी घालून उभा राहिला, तो मालकच आहे. आता जेवलोय, हात धुतलाय, बिना आमंत्रणाचं खाल्लंय, गप आपलं गिळून जावं का नाही माघारी. ती मालकाकडे गेलं, मालकाला म्हणला हो किती खर्च आला बंगल्याला. मालक म्हणला का पैसे म्या गाठलं, ह्याची ओळख ना पाळक. त्याला वाटलं असेल आपल्याला विचारलं असंच म्हणून त्यानं सांगितलं, म्हणला 70 लाखाचा बंगला बांधलाय म्हणला म्या. किती लाखाचा, 70 लाखाचा. नाही पण म्हणला पैसे थोडं जास्तच गेल्यासारखं वाटते. काय म्हणला, पैसे थोडं जास्तच गेल्यासारखं वाटतं, पण असं नका म्हणला, आयुष्यात परत परत होत नाही, एकदाच बांधलं आपलं 2-3 पिढ्या अगदी गुदमारून ह्यात मरतील. काय म्हणला चांगलं झालं, पण घराला कलर जरा म्हणला असा मारायला पाहिजे होता. खरं सांगू, एखाद्याच्या वास्तुक शांतीला गप खावावं, गप काय नेल्याला द्यावं, गप घ्यावं आपलं गप निघून यावं, पण त्याची मापं काढून, कारण ती बेजार झालेलं असतं त्या गावंड्याच्या नादात आणि त्या मालाच्या नादात आणि पैशाच्या नादात, आणि तिथं जाऊन आपण मापं काढतो. तसं म्हणल्यानंतर ना तो म्हणला नाही बंगला खास आहे, पण तुम्ही बंगल्यात आत असताना भूकंप येऊन तुम्ही मरुनी, जसं त्याला म्हटलं ज्यात तुडवलं म्हणता, तुडवलं आणि तुडवल्यानंतर ना सुजून घराकडं आलं. घराकडं आल्यानंतर बायको म्हणली होय मग अशी जाताना सळलं होतं आणि सुजून का आला. आपलं गुणच म्हणला तसं आहे ना, त्याच्यामुळे म्हणला प्रसाद थोडासा भेटला. आणि लगेच संध्याकाळी एक तुम्हाला सांगू, एका ठिकाणी बारसं होतं मुलाचं. काय होतं, बारसं. तेवढं दुखत होतं तर तेवढ्यातनं नॅट करून तिकडं चाललंय आणि तिथं गाणं लागलं होतं, चांदन चांदन झाली रात. आणि ते ऐकलं गेलं तर ते तुम्हाला मलाच माहीत. हां
गाणं लागलं होतं ते तिकडे गेलं. गेल्यानंतर ना ते लय दिवसातनं त्याला झालता मुलगा त्या माणसाला. आता बऱ्याच जणाला लय दिवसातनं मुलं होते. देव त्यांच्यावरती कृपा करतो, देव कृपा करतो आणि प्रत्येकावरती कृपा व्हावी. आणि लय दिवसातनं मुलगा झालता. ही पहिल्यांदा गेलं गप नाही बसलं. हे ना गुरुजी जेवलं पहिलं जाऊन. तिथं बी दणकून आणलं. म्हणला होय जेवण कशाच होतं ही? ती म्हणला तुम्ही रोज विचारलं नाही काय नाही डायरेक्ट नाही. म्हणलं आपलं पहिल्यापासून तसंच आहे, खायचं नंतर विचारायचं. ती म्हणला हो 15 वर्ष लग्न झाल्यानंतर मुलगा 15 वर्षानंतर झाला, त्याचं बारसं होतं म्हणून ते जेवण घातलंय त्यांनी. बर ते गेला. म्हणला हां मुलगा झाला का? हो म्हणला मुलगा झाला. बर 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 असं बोलत बोलत ती फाटदिशी काय म्हणलं माहिती का? नाही ठीक आहे मुलगा झाला, पण यदा कदाचित ती जर पोर समजा महिन्या 2 महिन्यां जर मेलं, तिथं बी तुडवलं रोज, तिथं बी हाणलं. आणि संध्याकाळ झालं त्याला औषध गोळ्या केल्या, बायकून झोपवून सकाळच्या पाऱ्यात एक लग्न होतं. काय लग्न होतं? किती वाजताचं? दुपारचं 12चं. आणि तिथलं गाणं त्यानं ऐकलं, आता वाजल्या की 12 जाऊ द्या ना घरी. दुपारच्या 12ला तिथं गेलं. तिथं गेल्यानंतर ना त्या लग्नाच्या मंडपात गेलं. भला मोठा मंडप होता असा, आपल्या धर्ममंडप गाठला असा. आणि त्या मंडपामध्ये अशी गोष्ट झाली, तिथं बी गेलं आणि जेवलं बाहेर आलं. म्हणला मालक कोण आहे? कशाचं जेवण आहे? म्हणले तुम्ही नवरीकडचं का नवरदेवाकडचं? ती म्हणला आपण तसलं विचारत नाही, पहिलं खातून मग म्हणला विचारतो. अहो म्हणले तेव्हा ती लग्न मालक तिथं उभा आहे. ती लग्न मालकाकडे गेलं. भरपूर तुम्ही खर्च केला, एवढा मोठा मंडप घातला, लग्न कितीची आहे ती म्हणला 12:30ची आहे ती. वाजलेत म्हणला घड्याळात 12. बर नाही ठीक आहे, जेवलोय वगैरे सगळं झालंय, पण समजा 12:30ची लग्न आहे ती ना, आता 12 वाजले तर मोठं वाईटुळ आलं, मांडव जर उडून तिथं बी हाणला. आगाव बोलून जमल? काय काय बोलणं उलट महाराज, पण ऐकून घ्यायची गरज होती. आणि हे सुख जे आता हे सुख आहे, तुकाराम महाराज साधू संत जर पंढरपूरला गेले नसते, त्या देवाशी जर हितगुज साधलं नसतं, त्या देवाचं जर भक्ती त्या संतांनी जर केली नसती, देवच तुम्हा आम्हाला कळला नसता. त्याचं कारण आहे, देव असताना आहे जज आणि वकील आहेत संत. आणि तुमच्या आमच्या इथं केशी देव प्राप्त करायचा असेल, देवाला आपलंसं करायचं असेल तर संतांचं बोट धरावं लागेल. आणि संतांचं बोट जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत देवाची ओळख आपल्याला होत नाही. प्राप्तीशी उपाय धरावे संताचे धरावे संताचे धरावे संताचे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिबाप्तीशी उपाय धरावे ते संताचे पाय. आता ऐका, रामायणाचा उदाहरण सांगतो तुम्हाला. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र सीते मातेला ज्यावेळेस रावणाने नेली, तिच्या शोधासाठी ज्यावेळेस निघाले होते, त्यावेळेस सुग्रीवाची आणि हनुमंतरायाची भेट झाली. कुणाची? सुग्रीवाची आणि हनुमंतरायाची. गोष्ट काय होती ऐका. सुग्रीवाचं पूर्ण राज्य वाली ना बाली हा स्वतःच्या सख्या भावानं पूर्ण राज्य हिसकावून घेतलं होतं. कुठे? पूर्ण. बायको देखील हिसकावून घेतली होती आणि राज्याच्या बाहेर टाकला होता. भेट कोणाची झाली? हनुमंतरायांची. ऐका, तुकाराम महाराजांनी एक अभंग आहे महाराजांचा गाथ्यामध्ये. महाराज हनुमंतरायाला शरण गेलेत. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाठा मज दावा व्यासोबठा. हा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या
वाटा मज दावाव्या सुबटा. मग तुकोबराय भक्ती करत नव्हते का? अहो तुकोबराय तर भक्ती करत होते महाराज. काय तरी तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला मोठेपण दिला आणि भक्तीचा मार्ग विचारला तुकाराम महाराजांना. कुणी? तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला. सुग्रीव भेटला, पूर्ण राज्य छिनून घेतलं होतं. कुणी? सख्या भावानं. पण मगाशी सांगितलं देव हा जेज आहे आणि संत हे वकील आहेत. कोर्टात केस एखाद्याची असेल तर कागदपत्र वकिलाकडे द्यावं लागतात. तेव्हा ती वकिलाकडून जजकडे जातात आणि मग त्याच्यावरती जज निकाल देतो. मग जजनं स्वीकारायचं का न स्वीकारायचं ते तपासून पाहणार तुमची भक्ती. बरोबर का? हा, भक्ती तपासून पाहणार हे भक्तीच्या योग्यतेत आहे का, हे आपलंच आहे का. बरोबर आहे. आणि मग तो भगवान परमात्मा जवळ घेतो. मुद्दा आहे का? प्रभू रामचंद्रानं वचन दिलं, संपूर्ण तुझं राज्य, तुझी पत्नी, सगळं तुला मी मिळवून देणार. फक्त माझ्यासाठी तुला काय करावं लागेल? काम करावं लागेल. सुग्रीव बी सामील झाला. ऐका, लंकेमध्ये हनुमंतराय गेले, रावणाशी संवाद केला आणि रावणाची लंका जाळली. रावणाची लंका जाळली. पण ज्यावेळेस सुरुवातीला लंकेमध्ये गेले त्यावेळेस सगळेच राक्षस होते. पण त्याच ठिकाणी एक हब भेटले. हब कळलं का? हरिभक्त पारायण, ज्याच्या दारामध्ये तुळस आहे आणि ज्याच्या तोंडामध्ये देवाचं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, जीव भावे, पाहावा विठ्ठल. झाले हवा भावे, येणे सोसे माया, झाले हवा भावे. पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, तेने सोच मन झाले आवो बरी. हा, मनुष्यांना मनाला भूक लागली पाहिजे, देहाला नाही. भूक कशाची लागली पाहिजे? मनाला त्या परमेश्वराची भूक लागली पाहिजे. त्या ठिकाणी भेटले बिभीषण. आणि बिभीषण भेटल्यानंतर हनुमंतरायाने विचार केला, काही का असना एवढ्या मोठ्या कुर्ल्यामध्ये, एवढ्या मोठ्या लंकेमध्ये मला एक तरी हबप दिसला. आणि जाऊन भेट घेतली, दोघांचं आलिंगन झालं. आणि बिभीषणानं सांगितलं, हनुमंता खरं सांगू, काय तर पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून शना मी हितच बसून रामाचं नामस्मरण करतोय. एक तरी मी तुम्हाला हा बाप भेटलो. हनुमंतरायानं सांगितलं, बिभीषणा मी तुला ह्याच्यापेक्षाही चांगलं नगर देतो, फक्त तू माझ्यासाठी एक काम कर, तू माझ्या संगती चल. त्याचं दुःख सगळं बिभीषणानं हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतरायानं सांगितलं, चल तुला सगळं देण्याची सामुग्री माझ्याकडे लागली. आणि बिभीषणाला घेतलं आणि रामराजापाशी आले. आणि रामरायापाशी आल्याच्या नंतर ना तुम्हाला सांगतो, रामरायाला सगळं दुःख सांगितलं. काय? अरे हाकलून दिलं होतं भावानं नगरातून बाहेर, आणि बाहेर एका ठिकाणी घर बांधून शना भगवंताचं चिंतन करत होता. आणि त्या ठिकाणी संत भेटले, म्हणजे हनुमंतराय भेटले. आणि हनुमंतराया त्यांना रामाकडे घेऊन गेले. रामाला सगळा दृष्टांत सांगितला. आणि रामानं अजून सीतेला शोधायचा आहे, सीतेपत्र पोचायचा आहे, लंका संपवायची आहे, रावणाला मारायचा आहे. तवरच राज टिलक केला. कुणाचा? बिभीषणाचा. अजून काय करायचं आहे? लंकेत जायचं आहे. लंका अजून तिकडं ती सगळी मारायची आहे. ती रावण महाराज आहे. त्याच्या अगोदर जजनं काय केलं? राज टिलक केला. ऐका, म्हणून संतांचं जोपर्यंत आपण बोट धरत नाही आणि आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं रोज कीर्तनामध्ये सांगितलं जातं, प्रपंच हा फक्त कशासाठी आहे? प्रपंच करायसाठी आहे. पण माणसानं कसं करावं? तुकाराम महाराजसारखा प्रपंच करावा. प्रपंच रचना भोगुनी त्यागेली. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी. प्रपंच रचना सर्व हे भोगोने त्यागी. अनुतापाचे ज्वाळे देह बुद्धी हवी. अनुतापाचे ज्वाळे देह बुद्धी हवी. वैराग्याचे निष्ठा प्रकटोनी दाखवे. वैराग्याची निष्ठा प्रगटो निदान
शांती बजावले अंगामाता दौडून निज शांती वरिले अंगा ममता जोडून निज शांती बजावले अंगामाता दौडून निज शांती वरिले सद्गुरु स्वामी तुकया दारा तारक तू सगळा काट मलग सोयरा सद्गुरु स्वामी तुकया दारा तारक तू सगळा जीवन सोयरा. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, प्रपंच रचना भोगून त्यागेली ह्याचा अर्थ असा आहे, प्रपंच तुकोबरायाने भोगला पण त्याचा त्याग केला. काय केला? हां, त्याग केला. कोणासाठी त्याग केला? कोणासाठी त्याग केला? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती, परोपकारी. तुमच्या आमच्या परोपकारासाठी संतांनी काय केलं? देह जिजवला, प्रपंच देखील सोडला. त्या देवाला आपलंसं केलं. पण सद्गुरूची कृपा असल्याशिवाय देव आपलासा होत नाही. आणि सद्गुरूची कृपा असावंच लागते. परवा दिवशीच अभंग झाला आहे आणि त्यातलं एक प्रमाण मी घेईन शेवटचं. परवा दिवशी एक अभंग घेतला होता. श्री गुरु सारिका सद्गुरु सारिका श्री गुरु सारिका अस्ता पाटी रागा. श्री गुरु सारिका सद्गुरु सारिका श्री गुरु सारिका अस्ता पाटी रागा. श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका अस्ता पाटी श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका इतर जले श्री गुरु सारिका अस्ता पाटी रागा. एकदा श्री गुरु आपल्याला भेटला, एकदा त्यांची जर आपल्यावरती कृपा झाली तर जीवनाला आलेलंच आपलं सार्थक झालं. ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा चित्त आणि मन त्या भगवंताकडे लावलं की श्री गुरु ऑटोमॅटिक येतात. त्याचं कारण आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव पडिये देह भाव पुरवी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु
वासना अंती ते आपणास वासनावे. म्हणून वासना चित्त मन त्या भगवंताकडे असावं. गुरु सद्गुरू आपला ऑटोमॅटिक आपल्याला भेटल्याशिवाय ना. तेच तुकाराम महाराजाच्या जीवनात घडलं. आणि ते घडलं ती कुठल्या दिवशी घडलं? अभंगाचं शेवटचं चरण. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आज माघशुद्ध दशमी आहे. उभा राहिल्याने पाकी असू द्या, बसणाऱ्या पाकी असू द्या, महाजनी महाराज कुणावरती कृपा करतील महाराज सांगू शकणार नाही. देवाची लीला आहे महाराज. काय काय वेळेस प्रश्न पडतो तेजस महाराज, चांगल्या माणसालाच देव का नेतो? कारण आहे आज सगळी बसलेली कीर्तनामध्ये मंडळी जेवढी आहेत ना, दुसरीच्या पोराला देखील दुःख आहे. आज दुसरीच्या पोराला देखील तो व्यक्ती आठवतो. दुसरीचा पोरगा देखील त्या माणसाचं नाव घेऊ शकल. इतका पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर आहे आज. पण हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे, ह्याच्यामध्ये खंडन करता येत नाही. नवं जवळ शेजारला जरी गेलं तरी वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम थांबवता येत नाही. कारण का? तिथी इतकी उत्तम आहे महाराज. ही झाली तिथीचा प्रश्न. तिथी आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे, परवा बारस आहे. मनुष्यांना माणसांना माझं एवढंच सांगणं आहे, कधीही कुणाला कमी पाहू नका, कधीही कुणाला तुच्छ पाहू नका.
महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, साधा झाडू जरी ह्या ठिकाणी मारला, मिस्त्री साक्षीला आहेत, देवा तुमचं दर्शन झालं बरं का, आणि जाताना नंबर देऊन जा. अतिशय गोड स्वभावाचा माणूस आहे तेजस. मागच्या 10-15 वर्षापूर्वी मंदिरात असायचं. आम्हाला येडावाकडा अभंग यायचा हो. आम्हाला म्हणजे माझं आपलं म्हणजे साधं सुद्धा आपलं ठाणक्यावलं औषध, सांध्यावलं गुडघ्यावलं, एंबडी सर्जनी नाही जमत. आणि आम्ही आपलं अभंग म्हणायला गेलं थोडं मागं पुढं आमचं व्हायचं. पण कधीही मागं सर म्हटले नाहीत. म्हणावं आजचं उद्या, उद्याचं परवा बरं का. पण असं करत करत संगत केली. काही उचला, काही सेवा करा सद्गुरूच्या दारामध्ये. कुठून कृपा होईल सांगू शकत नाही. आज पूर्ण महाराष्ट्रावरती तुम्हाला सांगतो शोककळा आहे. आदरणीय आपल्या असलेल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकदा सोडून किती वेळा, एकदा सोडून किती वेळा, 6 वेळा. हा, आपल्याला एकदा येता येईना 15 वर्षात, पण एकदा सोडून 6 वेळा उपमुख्यमंत्री झालं. राजकारणाचा विषय आमचा नाही, राजकारणाचा विषय आमचा नाही, पण माणूस लय आवडायचा महाराज. माणूस लय खूप आवडायचा. काय तो चेहरा, काय ते बोलणं महाराज त्या माणसाचं. पण स्वप्नात देखील वाटलं नाही चांगली चांगली लोक आपल्यातून निघून चालली. कसलं राजकारण करतो आपण. चांगली चांगली लोक. काही काळापूर्वी ती गोपीनाथजी मुंडे साहेबांचं देखील असंच झालं. अचानक मृत्यू. विलासराव देशमुख, परत आपले मुंबईमध्ये गेलेले एक प्रमोद महाजन, प्रमोद साहेब महाजन. आज स्वप्नात देखील तुम्हाला आम्हाला वाटलं होतं का रात्री की सकाळ सकाळी आपल्याला 9 वाजता 9:30 वाजता अजितदादा गेले म्हणून ही बातमी मिळेल. चांगली लोक निघाली महाराज. आपल्यामध्ये की राहिली नाही. आता माझ्यासारख्यानं बोललं असतं तर माणसाला लागलं असतं. रात्री महाराज सहज बोलून गेले. 110 आल्या. विचार करा, आपल्यात एकाला येऊन देणं झालाय तुम्ही. अरे आपला कसलाही असो, वैरी असो महाराज, वेळ आल्याच्या नंतर ना तो आपल्या होऊ शकतो. म्हणून आपल्या माणसाची आपण काळजी घ्यायची असते. आपल्या माणसाची जिरवायसाठी ना तुला ना मला घाल कुत्र्याला असं करू नका. आपल्या माणसावरती प्रेम करावं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, आमचं जीवन आहे तोपर्यंत अजितदादा आमच्या स्मरणात राहतील. आणि अजितदादाचे वाक्य, अजितदादाचे शब्द महाराष्ट्राच्या कानाकानावरती राहतील. महिला मंडळ, तो असा नेता होता महाराज. तुमच्यासाठी आहे ना आता ते 1,500. सिंहाचा वाटा आहे त्या माणसाचा. सिंहाचा वाटा आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, अजितदादांना धडाधड निर्णय घ्यावा, धडाधड निर्णय घ्यावा. फक्त 2 मिनिटं फक्त आज चालू कीर्तनामध्ये आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांसाठी आणि आपल्या सप्त्यातील धडाड्याचे कार्यकर्ते, अरे ते जेव्हापासून गेले सप्त्यात काहीतरी नसल्यासारखं वाटतं. तसे आमचे भालगरे, काय नाव, सुनील भालगरे दादा. आजची दशमीची त्यांची सेवा असते ना महाराज, मंदिरामध्ये काही ना काहीतरी आपल्यापाशी काही ना काही अपुरं आहे असं मला ह्या सप्त्यामध्ये वाटतं महाराज. धडाडीचा कार्यकर्ता. सर्वांनी बसल्या जाग्याला 1 मिनिट फक्त स्तब्ध राहायचं आणि ह्या दोन्ही व्यक्तीसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची. आणि भगवंताला एकच सांगायचं, त्यांच्या आत्म्याला शांती द्या आणि परत ह्यांचा लवकरात लवकर जन्म आमच्या सुनील दादाचा कोरण्यामध्ये होऊ द्या आणि अजितदादांचा बारामतीमध्ये होऊ द्या. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय. विठाला विठाला. कारण चांगल्या माणसासाठी महाराजांनी गोड प्रमाण लिहून ठेवलंय. तुम्हाला सगळं ऐकवतो, काळजी करू नका. आज 1:30 वाजेपर्यंत सोडत नाही. बया फसली म्हणून मी म्हणत होती दशमीला जायच नाही कीर्तनाला. ती हितलं जास्त आणि ती मग बसतं टायमिंग करत. तू का म्हणे एक मरणाची सरे, 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 तू का म्हणे 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 मरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तम
प्रमाण फक्त टाइमपासासाठी लिहिलं नाही. माणसानं ह्या प्रमाणासारखं माणसानं जीवन जगावं. तसे जीवन जगणारे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार आणि कुर्ल्यामध्ये तसे वारकरी ज्ञानप्रसारकमध्ये जीवन जगलेले लक्षात घ्या सुनील दादा भालगरे. हा तुका म्हणे एक मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती माग. मग बसणाऱ्याला सगळ्याला अधिकार आहे की आपली कीर्ती माग राहावी. काय करावी? अय आपली कीर्ती माग सव्वा महिना झाला तर सुनाला नाव विचारलं सासूचं नाव काय, आत्तीचं नावच माहिती ध्यानात नाही. इतकी आपली उत्तम कीर्ती आहे पाठीमाग महाराज. आता काय काय जणाला 5-6 वर्ष झाल्यानंतर ना म्हातारं कधी गेलं ते आम्हाला विचारतात. महाराज म्हाताऱ्याची पुण्यतिथी घालायची पण तारीखच देणार नाही. तुमच्या आठवणीत आहे का? नाथबाबांनी यांच्या सगळ्याचा विचार केला. तेजस तो आहे म्हणून सांगतो रे. सगळ्यांचा विचार केला नाथबाबांनी बरं का. जनार्दन दादा तुमचा देखील नाथबाबांनी विचार केला. काय विचार केला सांगू? हे जरी नाही कळलं
एकादश काल धरली का काय हा मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी हे तरी नाही कळलं अरे दुसरं येईल हे तरी नाही सरती शेवटी मा कळबंगावर येईल सरती शेवटी मा आमचं काय बजाईल आमचं काय बजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोलबोलीत देखा पिंगळा महाद्वारी जर नाही कळलं तर महाराज म्हणले मग हे आठवणीत ठेवा भाऊ कसा तरी आपला तोडका मोडका पिंगळा घेतला खरं सांगू लय माणसाची दुस्ती नसावी थोड्या माणसाची दुस्ती असावी पण त्या माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम असावं वयानं कितीतरी माझ्यापेक्षा भाव मोठे आहेत पण त्यांना माहित आहे माझा फोन जर जानकरला गेला तर जानकर वाकडा बोलणार किती नम्रता आहे महाराज त्यांच्या शब्दामध्ये समोर आहेत म्हणून अतिशोक्ती करत नाही ऐका कुर्लावासी ऐका हे धर्मकार्य हे सगळ्याचं कार्य आहे मी कुर्लावासी इथला असलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे रोज जे चाललंय ना आणि उद्या परवा दिवशी जे चालणार आहे हे स्वर्गातून नाही येत आनंद फक्त वर्ण आलाय ज्या सुका कारणे देव वेडावला ज्या सुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला तो वैकुंठात आलाय तो संताच्या सानिध्यात आहे पण आपण आनंद संताच्या सानिध्यात इथे येऊन घेतोय हे फुकट होत नाही महाराज सगळ्यांना माझी विनंती आहे भावना कुठलाही शब्द टाकू द्या तेजसनं टाकू द्या तांबे महाराजांना टाकू द्या कुणीही टाकू द्या फक्त एक त्यांचं मला आवडतं टेन्शन घेऊ तुम्ही सांगायचं नाही म्या बरोबर आहे म्हणून अशी माणसं भगवान परमात्मा महाजनी महाराजांची पूर्णपणे त्यांच्यावरती कृपा असते म्हणून धर्म मंडपामध्ये सडळ हाताने द्यावं आपलं धन शुद्ध होतं आपलं अडलेली कामं शुद्ध होतात त्याच्यासाठी काशी अयोध्या तिकडं मरायची गरज हा ठाईची बैसुनी करा एक हा हितच करा हितच तुम्हाला शुद्धीकरण आहे नका तुम्ही आता उद्या पंढरपूरला जाऊ या उद्या संध्याकाळी तुम्हाला पंढरपूरची सेवा इथं कीर्तन आहे दशमीची सेवा आहे एकादशीची आहे बारशीची आहे सगळ्या सेवा येत आहेत पंढरपूरच इथं आहे ना म्हणून सगळ्यांनी मन भरून तुम्हाला सांगू ह्या वर्षी जरा थोडंसं लक्ष आहे आमचं फक्त ती येते ती कीर्तन ऐकते ती माघारी माणसं निघून जाते असं करू नका महाराज काय का होईना पण आपल्या हाताने दान धर्म ह्या ठिकाणी करून जावा तुम्हाला सर्वेश्वर भगवान परमात्मा भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही कारण अनुभव ह्या ठिकाणचा आहे तेजस अनुभव ह्या ठिकाणचा आहे हिथं जन एक दिलं त्याला 100 मिळाल्याशिवाय तो देव सोडत नाही कारण का त्याच्या मागचं भाऊ एक कारण सांगतो 2 शब्दामध्ये बोलतो सर्वेश्वर भगवान परमात्मा ही जागृत देवस्थान आहे काय आहे हा जर कुणाला माहिती नसेल तर सांगतो मला बी माहित नव्हतं मला तर कुठं माहित आहे मी तुमच्या मागचा आहे पण मला खोड आहे माहिती घ्यायची विचारायची माहिती हे सर्वेश्वर मंदिर म्हणतात मिठे नदीच्या काठावरती होतं खरे आहे का जुनी लोक सांगू शकतात मिठे नदीच्या म्हणजे गोड पाण्याच्या नदीच्या काठावरती होतं माणसं आंघोळीला त्या ठिकाणी जायची हा एलबीएस रोड आहे ना हा नदीचा रोड आहे आणि सर्वेश्वर भगवान परमात्म्याचं इथं आहे जन ह्या धर्म मंडपामध्ये आज उद्या आणि परवा बसल्या जी इच्छा तुम्ही करचाल बसल्या इच्छा करताल पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होणार फक्त इच्छा करताना कशी करा
शुद्ध भावानं करा. हां, शुद्ध भावानं करा. नाहीतर गावाकडे तुम्हाला सांगू का, एक म्हातारी नारळ फोडाय, म्हातारी काय बरं सगळीच लोक देवापाशी नारळ फोडायला गेली की देवाला नारळ फोडल्याबरोबर त्या नारळाचा एक स्वभाव असा आहे, गुणधर्म असा आहे, त्यातला एवढा एवढासा तुकडा उडतो का? होय म्हणते त्या, होय म्हणते त्या, होय म्हणते त्या, म्हणजे अनुभव यासने आहे. मग खरं सांगायचं, एवढा मोठा नारळ फोडल्यानंतर एवढा तुकडा उडतो, ते उडत असताना 10-15 फुटावर जाऊन पडतो, तरी त्याच्या म्हातारी मागं पळत जाती, ती तुकडा उचलती, पदरानं पुसती आणि ती देवा बसती होती, म्हणते देवा पाहून तेवढा औंधा पप्प्याचं होती 32 वर गेलाय. जमल का? थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्टा रतायाला, हाची दुष्टा हाची दुष्काळ रतायाला, हाची दुष्काळ रतायाला, हाची दुष्काळ रतायाला. थोड्या प्रेमाचा भुकेला अति दुष्काळ हाची दुष्काळ रतायाला, हाची दुष्काळ हा देव असा आहे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. हा मोनशनात तुकाराम महाराज देखील काय ते थोर प्रेमाला त्या भगवंताला भुकेलेले होते, म्हणून त्यांना काय झालं, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. हा तुकाराम महाराजांना माघ शुद्ध दशमीला झाला. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, एकदा गोड हातानं तुम्हाला सांगतो भजन, आपलं हातानं टाळी आणि तोंडानं भजन, अजून 1.5 तास सोडत ज्यांनी कीर्तन ठेवले तांबे महाराज त्यांची गाठ घेतली. ही जात परत इकडे उभा करू नका म्हणणार बरं का. हा एकदा हातान टाळ्याने मुखानं नामचिंतन. हा विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमारे. अरे जय
तुकाराम महाराज गुरुवर्य महाजनी महाराज की हर 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 जय श्रीराम जय श्रीराम सत्यगुरु राये कृपा मज झाली परिणा ही घडली सेवा काही. सत्य सेवा कुणाकडून होऊ शकते, सत्य अनुग्रह कुणाकडून होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही भगवान परमात्म्याच्या जोपर्यंत आपण मनात बसत नाही, तन मन त्याच्याकडे लावत नाही, कुणाच्या रूपानं भाव देव येईल आणि कधी कृपा करून जाईल आपल्याला कळणार नाही. आता ह्या गोष्टी मी इथं स्टेजवरती सांगून येते, पण सांगावं असं ह्याच्यासाठी सांगतो. तेजस ऐक माझं. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किती वर्षापूर्वीची? हां, मला भाऊने थोडीशी माहिती दिली बाबांची, महाजनी महाराजांची. ज्यावेळेस महाजनी महाराजांचं कीर्तन ज्यावेळेस चालायचं ह्या मंदिरामध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज टाळ कमी पडायचे आणि पारांगण कमी पडायचे, इतके टाळकरी असायचे. काय प्रेम असेल होत्या सद्गुरूवरती, काय त्या गुरुवरती प्रेम असेल लोकांचं. इतकी लोक म्हणजे माणसं भजनाला वगैरे यायची. महाराजांबद्दल त्यांनी मला माहिती दिली. आणि सहज 20 वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी आम्ही, मला वाटतं त्या बावडी होती, त्या बावडीच्या बाजूला सत्ता होता आणि महाराजांचं तोंड इकडं असायचं आणि मी आणि माझी पत्नी कीर्तन ऐकायला यायचं. ह्या सप्त्यातली कहाणी सांगतोय बरं का. आणि दोघंही कीर्तन ऐकायला यायचो. त्यावेळेस मी टाळ देखील वाजवत, मी साधा होतो, साधा एकदम सिंपल. आणि सहज पत्नीच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की यदाकदाचित माझा मुलगा असा कीर्तन करू शकतो किंवा माझा मुलगा टाळाला उभा राहिला. हा भाव निर्माण झाला. कर्मयोग सोयगानं 5च वर्षामध्ये भगवंतानं माझी आप्पांशी भेट घालून दिली. माळकरी झालो, नारदाच्या गादीवरती बोलतो आणि आप्पांचं एकच कीर्तन ऐकलं, परिवर्तन जीवनामध्ये माझ्या स्वतःच्या झालं. आणि त्यांच्या आशीर्वादानं, महाजनी महाराजांच्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मी इथं उभा आहे आणि माझी साक्षीला पत्नी ऐकायला आहे. 15 वर्षात तिला ह्या स्टेजवरती कीर्तन कधी ऐकायला भेटलं नव्हतं, कारण परिस्थितीनुसार आम्ही गावी होतो. ह्या वर्षी आवराजून आली, म्हणली मला तुमचं कीर्तन ऐकायचं आहे, पाहायचं आहे. धन्य धन्य झालो. हां, इच्छा केली ती पाहू. विठाला विठाला विठ्ठला 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 सत्यगुरुराये कृपा मज केली परिणा ही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तुझाना ठेविला कर. महाराज तुमच्यावरती अनुग्रह झाला, माग शुद्ध दशमीला झाला. त्याचा काय आम्हाला थोडासा पुरावा सांगचाल का? खालून 2 नंबरचं चरण. बाबाजी आपुने सांगितले नाम, बाबाजी आपुने सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुने सांगितले नाम, बाबाजी आपुने सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सापडले विवाह सापडले भाऊ अभंगाकडे वळलोय. 11:15 वाजलेत, पण माझा नियम आहे तेजस, धावत्या पट्ट्यात कहून आपण पूर्ण अभंग सांगायचा, बरोबर आहे. 7 चरणाचा अभंग घ्यायचा, 1 चरणावरती गुरुजी बोलायचं, बरोबर आहे.
आणि बसलेल्या श्रोते मंडळींना सांगायचं राहिलेली 6 चरणं मी पुढच्या वर्षी आलास तर नाही तर न इथं आलास तर तू 6 चरणं सोडवशील. तुला तिकडंच गाडल्यावर कशा तू 6 चरणं इथं सोडवते. हां बरोबर आहे. एक 5-10 मिनटं लेट झालं तर तुमची काही तक्रार आहे का? बरं अजून तुम्हाला जागा करायचं. तुम्ही जाग्या कुठं आहे? तुम्ही जाग्या नाही करू जाग्या. हां ऐका, संत जनाबाई दळण किती वाजता जायचे? पहाटे 9ला. हां बोला की 4 वाजता बरोबर आहे. सांगतोच आता थोडंसं. आता भाऊ ऐका, काय ह्या मुंबईमध्ये ही मला मुंबईला आल्यानं बी कळलं ना, आता मी स्वतः डोळ्यानंही बघतोय. फक्त गावाला गेलं का मुंबईकडे यायची वड पुरींची. मुंबईला गेलं पाहिजे. त्यांच्या जेवणाच्या अबदा होत्या आणि त्यांच्या जेवणाच्या अबदा होत्या. आणि त्यांच्या जेवणाची कशाच्या अबदा होत्या? रात्री 2 वाजेपर्यंत हे बघायचं. त्याला सकाळ 7ला ड्युटीला जायला लागतं आणि 7ला ती जाताना ही हातुरणात झोपलेली असते आणि ती मग म्हणतो जाऊ दे आता झोपल्या तर झोपल्या जाऊ दे. मग ते म्हणतो तो असं कर, तू झोप मी काहीतरी वडापाव बाहेर खाऊन दिवस डबा करायचा. आता त्या पोराच्या डब्याला काय असतं खरं सांगा महिला मंडळ तुम्ही? चांगली मेथीची भाजी, मटकीची भाजी करून देता का? त्याच्या डब्याला काय असतं? एखादा पाव, बिस्किट असलं त्याच्या डब्याला द्यायचं. नुसता ताण आहे माझा. किती वाजता उठायचं जनाबाई? पहाटे 3ला जनाबाई उठायची आणि काय करायची? गिरण चालू करायची. बटन दाबून नाही ना, जातं राहायची. आणि जरा तुम्ही आता बोला माझ्या संगती बरं का. आता झालं कीर्तन, सोडतो तुम्हाला टाइमात, काळजी करू नका. अतिशोक्ती करणार नाही, महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर तुम्ही आपलं दिलंय रान मला बोलायला म्हणून मी बसल 12:15 पत्र बोलत. अजिबात करणार नाही तसं. थोड्यासाठी गालबोट लावून नाही घेणार, पण सांगल ते मी तुम्हाला चांगलं सांगेल एवढा मी प्रयत्न करीन. हे तिकडच्या गप्पा मारणार नाही. अरे जनाबाईला सकाळी उठावं 3 वाजता आणि जातं ओढण्यासाठी, ओव्या गाण्यासाठी भगवान परमात्म्याला हाक मारावी. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. हे जनाबाईनं ओव्या गाण्यासाठी देवाला हाक द्यावी. बरोबर का? म्हणून शना तुम्ही आता मागं म्हणायचं आणि मी पुढं म्हणल. पुरुष मंडळी तुम्ही काय बोलू नका, फक्त तुम्ही टाळी वाजवा बरं का. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके. मोठ्यानं जरा आवाज येऊ दे की मागणं. आका मागच्या आका म्हणा गे, म्हणा म्हणा. आका ताई म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आवाज कुठे गेला पाहिजे? पंढरीत. आणि देव सकाळ तुमच्या घरी दळू लागायला आला पाहिजे तुम्ही कीर्तनात गेल्यावर ना. जीव शिव दोघे खुंटे ग प्रपंचाचे नेते ग. हे असलं गावाकडंच पाहिजे. जीव शिव दोघे खुंटे ग प्रपंचाचे नेते ग. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकाराम महाराजांना विचारलं म्हणजे बाबा अनुग्रह देत असताना तुमचा अनुभव तुकाराम महाराज सांगतात अभंगामध्ये. खालून दुसऱ्या चरण सांगितलं बाबाजी आपुले सांगितले नाम. गुरुने नाव सांगितलं बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. किती सोपा मंत्र दिला महाराज, उघडा मंत्र दिला. फक्त रामकृष्ण हरी म्हणा. काय म्हणा? नुसतं रामकृष्ण हरी म्हणा. एवढाच मंत्र दिला. आताच्या एखादा गुरुनं जर मंत्र दिला तर शिष्य म्हणतो मी अनुग्रह घेतला आणि तुम्हाला मंत्र मला सांगता येत नाही. आता ज्या गुरुनं अनुग्रह दिला त्याचा मंत्र जर तुम्हाला सांगता येत नसेल मग ह्याचा अर्थ असा झाला की जगद्गुरु तुकाराम महाराजांपेक्षा तुम्ही मोठं झाला आणि त्या महाराजांच्या गुरुपेक्षा तुम्ही मोठं झाला. सोपा मंत्र सांगितला उघडा रामकृष्ण हरी मंत्र. बर महाराज रामकृष्ण हरी मंत्र दिला बरोबर आहे. अजून ह्या अभंगातला अनुभव काय? त्यावेळेस तुकाराम महाराज अनुभव मानतात. अभंगाचं खालून 3रं चरण. राघव केशव चैतन्य राघव
चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली खून मालिकेची. महाराज म्हणले मला जी स्वप्नामध्ये जे दृष्टांत झाला, जे स्वप्नामध्ये मला अनुग्रह झाला ते सद्गुरूंनी मला सांगितलं काय, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेले खून मालिकेची. लक्षात घ्या. म्हणून वारकरी सांप्रदायिक हा जो आहे तो अनादी कालापासून नाथपंथापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय इथंपर्यंत आलेला आहे. आणि त्या सांप्रदायिकची एक मालिका आहे. काय आहे? मालिका आहे. ऐका. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचित्र दयाचा मुख शिष्य मचित्र दयाचा मुख शिष्य मचित्र दयाचा टाळ्या आमच्यासाठी झाल्या. एकदा जनार्दन भाऊसाठी टाळी वाजवा. अहो जेव्हापासून सिस्टीम आल्या तेव्हापासून सप्त्याला रंग आलाय नव, ह्या परमार्थाला रंग आलाय महाराज. माणसं यायला लागली सिस्टीम आल्यापासून. बरोबर आहे ना. धन्य आहे त्यांच्या आवाजाची म्हणजे ट्युनिंग. तर ही परंपरा तेव्हापासून चाललेला कुठपर्यंत, ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत. ज्ञानदेव सार जो जविले. आणि मग तुकाराम महाराजाचा अवतार कार्य त्यांच्यानंतर जवळजवळ 300-350 वर्षानंतर तुकाराम महाराजांचं कार्य आहे. म्हणून तुकाराम महाराजाला जो अनुग्रह झाला ती माऊलींच्या कितीतरी दिवसाच्या नंतर झाला. म्हणून त्यांना महाराजांना विचारलं, म्हणले महाराज तुम्हाला जो म्हणजे तुम्हाला जो अनुग्रह झाला ते कसा झाला आता ऐका. आणि कुणी केला ते अभंगाचं पहिलं चरण. सत्य गुरुराय कृपा मज केली, 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 सत्य गुरुराय कृपा
विठ्ठल 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 अभंगाचं पहिलं चरण आहे. सत्य गुरु राये कृपा मज केली परिणाही घडली सेवा काय का सापडले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. आणि हीच अवस्था वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये झाली. थोडक्यात कथा घेतो आणि कीर्तन सोडतो, जास्त लांबवत नाही. सेवा घडलीच नाही महाराज. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारद महाऋषीची सेवा घडलीच नाही. फक्त त्यांनी अनुग्रह दिला, उपदेश केला, मस्तकावर हात ठेवला, निघून गेले. कुणाच्या? वाल्याकोळी इतका पापी होता, इतका पापी होता, गावचे लोक सांगतात बुवा तुला माहित नाही 7 रांजण भरलं होतं बारक्या खाड्यानं. म्हणजे वाल्या कोळ्याच्या संगतील ही असणारी गडी सांगतात आम्हाला. आता तुम्हाला काय कळतं? 7 रांजण भरलं होतं, रांजण खाड्यानं, इतकं त्यानं खून केलं, अशी गावची जुनी लोक सांगतात. पण तसं नाही महाराज. इतकं पाप केलं की त्या पापाला सीमा नाही. इतके म्हणजे डाकुगिरी केली त्याला सीमा नाही. आणि कर्मयोग सोयगानं नारद महाऋषीची आणि वाल्या कोळ्याची भेट झाली. आणि त्यावेळेस नारद महाऋषीला अडवल्याच्या नंतर नारद महाऋषीने विचारलं मला जानते तुम्ही अडवलंय, माझ्याकडून काय हवंय? त्यावेळी त्यांनी सांगितलं तुमच्याकडे काही धनद्रव्य असेल ती काढा. आज दिवसभरात एकही गिराईक मला भेटलं नाही. माझी बायका पोरं उपाशी आहेत आणि त्यांच्या पोटाचं निवारण करण्यासाठी मी कुणालाही सोडत नाही. आणि जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला मी सोडणार नाही. नारद महाऋषी म्हणल्यावर माझ्याकडे असून असून काय असणार आहे? चिपळ्या, टाळा आणि विना. माझ्याकडे बाकीच काय? चिपळ्या आणि विना. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्यापाशी काय आहे? पण नारद महाऋषींनी ऐका, योग्य वेळ आल्याच्या नंतर माणसावरती अनुग्रह होतो. नारद महाऋषींनी वाल्या कोळ्याला विचारलं हे जो तू एवढं करतो चोऱ्या माऱ्या हे कुणासाठी करतो? तो म्हणला कुणासाठी म्हणजे असं काय विचारता? बायका पोर आहेत मला. त्यावेळेस नारद महाऋषींनी सांगितलं जानती तू बायका पोरासाठी ह्या चोरा मारा करतो, लोकाला लुटतो, लोकांचा खून मर्डर करतो आणि घराबारा दस्ती नेतो. एकदा घरी जा आणि त्यांना सांग यदा कदाचित मला 7-8 वर्षाची जर सजा झाली तर तुम्ही मला सोडवायला किंवा माझ्या सजेमध्ये सहभागी होचाल का? धावत घरी गेला. नारद महाऋषीला झाडाला बांधून ठेवलं. घरी जाऊन विचारलं यदा कदाचित मला कुणी पकडलं मला 5-7 वर्ष जर बंदीखान्यात टाकलं तर माझी सजा भोगण्यासाठी तुम्ही घरातलं मुलगा मुलगी वडील आय माझ्यासाठी कोणी येचाल का? त्यावेळी घरातल्यांनी सांगितलं तू काय आमच्या उपकार करत, हे तुझं कर्तव्य आहे आणि तेच आम्ही कर्तव्य आमच्या जीवनामध्ये करतोय. धावत माघारी आला आणि नारद महाऋषीला शरण गेला आणि नारद महर्षीने उपदेश केला. आणि नारद महर्षीने सांगितलं फक्त एकच काम कर. काय कर? अरे त्या श्रीरामाचं फक्त नाम जप. काय जप? नाम. कसं होतं नाम? ती श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय भजन होतं बरं का. बसणारे म्हणणार आम्हाला मन वाटत होतं बुवा काय, पण आता रोज 11:30ला जवळजवळ सुटतं काय. आता जायचंच होतं पण घेतलं घरातल्या माणसाने 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतली फक्त. का? गोड सांगावं, गोड सांगावं, गोड गावं, गोड बोलावं. बरोबर आहे.
आणि वाल्या कोळ्याला सांगितलं श्रीरामाचं भजन कर. वाल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 मराचा तो राम मनाला वारोळ झाला. पण परिणामी गोष्ट अशी झाली, राम अजून जन्माला यायचा होता तोपर्यंत वाल्या कोळ्यानं काय केलं, रामायण लिहून ठेवलं. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. गण रामायण रामाने, गण रामायण रामाने, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. हा कोल्ह्याच्या जीवनामधला गुरुप्रसाद होता, गुरुची कृपा होती. म्हणून कोल्ह्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या महाजनी महाराजांच्या तुम्हा थोर साधू संतांच्या श्रोते मंडळीच्या चरणावरती समर्पित करण्यापूर्वी दोनच शब्द बोलतो. बोलता बोलता एखादा मुखातून शब्द गेला असेल, उदाहरणार्थ करणारं माफ करा. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्याचं, आणि जे माझ्या मुखातून चुकीचं निघालं असेल तो माझा दोष आहे. काय ह्या ठिकाणी वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ मोजी कुर्ला सर्वेश्वर ट्रस्टी यांच्या वतीनं आदरणीय आपले गाडवे भाऊ असतील, थोरवेदादा असतील, काय सर जेणेकरून सर्व मंडळी, तेजसभाई असेल, तांबे महाराज असतील, अधिकारी महाराज असतील, गुरुजी असतील, सर्वांच्या. पण आता असं काय होईल, जर ठराविक 4-5 जणांची जर मी नावं घेतली तर मग सकाळ गाठतेली का, ती 5 जण दिसली ना, आम्ही कुठे गेलतो रे तुझ्यासाठी. म्हणून सर्वांचं एकदा पुष्पामध्ये नाव घेतो. भाऊ तुम्ही वरती या. हां, पांडुरंगाच्या चरणावरती तुळस वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणावरती तुळस वाहतो वाकून, आणि तुम्हा थोर मायबाप्पांचं सर्वांचं दर्शन घेतो माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून. ज्ञानेश्वर